जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आता एक महत्त्वाची बातमी येत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा विजय मिळालेला आहे आणि भाजपा शिंदेंचा सुपडा साफ करून शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या शिलेदारांनी प्रचंड असा मोठा विजय संपादित केलेला आहे। नेमकं काय झाले आणि ती कोणती निवडणूक आहे ज्यामध्ये भाजपा महायुतीचा सुपडा साफ झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा। तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे यांना अपयश जरी मिळालेलं असलं तरी गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या काही पोटनिवडणुका झाल्या आणि अनेक अशा छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ठाकरेंचा विजय झाला होता। त्यामध्ये काल झालेल्या या मोठ्या अशा प्रचंड निवडणुकीमध्ये कामगार नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीत मोठा विजय झालेला आहे। शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने मध्य रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटना निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे। या महत्त्वपूर्ण निवडणुकीत विजय मिळवून देणारे विनायक राऊत यांना ठाकरेंनी शाबासकी दिलेली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे ठाकरेंची भेट घेतली। यावेळी ठाकरेंनी सर्वांना शाबासकी दिली। यावेळी रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण वाजपेयी आणि त्यांचे सहकारी तसेच शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर उपस्थित होते। यावेळी शिवसैनिकांनी मिळवलेल्या विजयानंतर सर्वांनी जल्लोष आणि ठाकरेंच्या विजयाचे नारे दिले। यावेळी विनायक राऊत यांनी सुद्धा सांगितले की उद्धव ठाकरे यांची ताकद आमच्या मागे असल्यानेच आमचा हा प्रचंड असा मोठा विजय मिळून आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि भाजपा शिंदे गटाचा या रेल्वेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव केला आणि भगवा फडकला। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।